मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटलांनी सत्ताधारी आणि विरोधकांवर निशाणा साधलेला आहे। सत्ताधारी असो किंवा विरोधक, आपल्या बाजूने कुणीही नाही या आरोपाचा जरांगे पाटलांनी पुनरुच्चार केला आणि हा आरोप करताना जरांगे पाटलांनी त्यांच्या खास शैलीतील भाषा वापरलेली आहे। पाहूयात। गोधड्या आणून टाकून इकडून युतीवाला इकडून बुक्के आणतो, महाविकास आघाडीवाला इकडून आणतोय आणि तोंड झाकून धरले, दाबून धरले विरोधी पक्ष नेत्याने आमचं। गोधडी काढल्यावर तो कुणीच नाही, आमचेच माणसं उभा पुढे, म्हणजे आमच्या माणसानं आम्हाला आणलंय। अरे चाललंय चाबरेच बेटा तुम्ही। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटलांनी सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांनाही तिखट शब्दात सुनावलंय। आरक्षणाच्या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधक दोघेही गंभीर नसल्याचा आरोप जरांगे पाटलांनी केलाय। त्यासाठीचं कारणही तसंच आहे। 10 जुलै रोजी मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून दोन्ही सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक भिडले होते। या वादावर मार्ग सुचवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन सह्याद्री अतिथीगृहावर केलं होतं। मात्र सरकारनं आंदोलकांशी चर्चा केलेली आहे, त्यामुळे सरकारनं त्यांची भूमिका सभागृहात स्पष्ट करावी अशी मागणी विरोधकांनी केली होती। याच मुद्द्यावरून विरोधकांनी बहिष्कार टाकला होता। त्यावेळी देखील जरांगे पाटलांनी सत्ताधारी आणि विरोधकांवर टीका केली होती। मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी सरकारनं बैठकीचं आयोजन केलं होतं। त्या बैठकीत महाविकास आघाडीनं ओबीसीतून आरक्षण द्या असं म्हणायला हवं होतं, मात्र महाविकास आघाडीचे नेते लपून बसले। त्यांना मराठ्यांचं मतदान घेताना गोड वाटलं होतं अशी टीका मनोज जरांगे यांनी केली होती। आता 5व्यांदा उपोषण सुरू करतानाही जरांगे पाटलांनी पुन्हा तोफ डागली आहे। त्याचे चाबरे तुमची ही शाळा आहे काय आमच्या संग? म्हणजे तुम्ही तर आता गोधड्या तोंडावर टाकून हाणा लागला आम्हाला, असं झालं नाही। गोधड्या आणून टाकून इकडून युतीवाला इकडून बुक्के आणतो, महाविकास आघाडीवाला इकडून आणतोय आणि तोंड झाकून धरले, दाबून धरले विरोधी पक्ष नेत्याने आमचं। म्हणजे मिळाला ना आम्हाला, कोण कुठं राहिलं? गोधडी काढल्यावर तो कुणीच नाही, आमचेच माणसं उभा पुढे, म्हणजे आमच्या माणसानं आम्हाला आणलंय। अरे चाललंय चाबरेच बेटा तुम्ही। थांबा थांबा, तुम्हाला नीट करतो। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारनं आधी आम्हाला विचारलं नाही आणि आता बोलवतायत अशी टीका सरकारवर केली होती। शरद पवार यांनी देखील बैठकीच्या विषयावर थेट प्रतिक्रिया देणं टाळलं होतं। मात्र आता जरांगे पाटलांच्या उपोषणामुळे पुन्हा सगळी समीकरणं बदललेली आहेत। जरांगे पाटलांना काय कमिटमेंट सरकारने केलेल्या आहेत त्याचं वास्तवचित्र आपल्याकडे येत नाही आणि दुसऱ्या बाजूने ओबीसींना जे काही कमिटमेंट केलेले आहेत त्याचं फॅक्च्युअल चित्र आपल्याकडे येत नाही। तोपर्यंत जाऊन चर्चा करण्यात अर्थ नाही। ही माहिती आधी त्यांनी आम्हाला दिली तर त्याचा विचार करू शकतो। तुम्ही जे काही आश्वासन दिलं, तुम्ही बैठका घेतल्यात, त्या संदर्भात काय चर्चा झाली, तुम्ही काय त्यांना आश्वासन दिलं होतं, कशाच्या भरोश्यावर ते आंदोलन स्थगित केलं होतं, याची माहिती आम्हाला नको? वेळेवर देणार तुम्ही आणि सर्वांना बोलवून घेणार? अरे तुम्ही विरोधी पक्ष म्हणून प्रमुख राज्यात प्रमुख 6-7 पक्ष आहे, त्या 6-7 पक्षाच्या लोकांची, मुख्य लोकांची बैठक घ्यायला पाहिजे होती, ते सांगायला पाहिजे होतं। तुम्ही एका बाजूला मुख्यमंत्री आश्वासन देत होते, दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री आश्वासन देत होते, पण आम्हाला काही माहीतच नाही आणि त्यावर आमच्याशी कुठली गोष्टी शेअरच केली नाही, चर्चाही केली नाही। मनोज जरांगे पाटील यांनी केलेले आरोप सरकारनं फेटाळून लावले। सरकार आरक्षणासाठी प्रयत्नशील असताना मनोज जरांगे पाटील नौटंकी करत असल्याचा टोला भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी लगावलाय। केवळ भावनिक वातावरण करून मराठा समाजाची दिशाभूल करण्याचं जरांगे साहेब थांबवा। आता गोधडीचं नवं नाटक, बरं त्याच्यामध्ये सुधारणा केलीत आम्ही टीका केल्यावर, आता महाविकास आघाडीला पण गोधडी टाकण्यात घेतलेला आहात। मला वाटतं अशा प्रकारच्या नौटंकीनं काही साध्य होणार नाही, कोणी लाथा मारत नाही। हे मायबाप सरकार दयाळू आहे। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आता पेटून उठले। इतके दिवस राज्य सरकारवर तुटून पडणाऱ्या जरांगे पाटलांनी आता विरोधकांवर तोफ डागायला सुरुवात केली आहे। परिणामी आरक्षणाचा मुद्दा सोडवणं ही काही फक्त सरकारची जबाबदारी नसून ते विरोधकांचं देखील कर्तव्य असल्यानं दोघांनी एकत्रित येण्याची गरज निर्माण झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।